नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना बुद्धिमत्ता चाचणी हा विषय खरं तर अनेकांना आवडतो. पण यातले काही प्रश्न असे असतात जे दिसायला अगदी सोपे वाटतात, पण ऐन परीक्षेच्या वेळी उत्तर काही सापडत नाही. त्यातलाच एक हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आकृत्या मोजणे. तर आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नांवर एकदम पक्की पकड मिळवणार आहोत. परीक्षेच्या वेळी एक एक आकृती मोजत बसण्याचं टेन्शन न घेता काही जबरदस्त ट्रिक्स वापरून अचूक उत्तर कसं काढायचं तेच आज आपण शिकणार आहोत. चला सुरुवातच करूया एका जबरदस्त आव्हानाने. समोर जी आकृती दिसते त्यातले त्रिकोण मोजायला सुरुवात केली तर काय होईल? 1 2 3. अरे देवा, हा तर मगाशीच मोजला होता. परीक्षेच्या दबावाखाली एक एक करून मोजायला गेलो की हमखास चूक होणार. पण विचार करा, जर मी म्हटलं की याचं उत्तर एका मिनिटाच्या आत कोणतीही चूक न करता काढता येतं तर? हो, हे अगदी शक्य आहे. आणि हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे. आपण आकृत्या मोजणार नाही आहोत, अजिबात नाही. आपण त्यामागे लपलेला पॅटर्न शोधणार आहोत, तो कोड क्रॅक करणार आहोत. प्रत्येक प्रकारच्या आकृतीतनं एक विशिष्ट नमुना दडलेला असतो. आणि एकदा का तो आपल्या लक्षात आला की उत्तर अक्षरशः काही सेकंदात समोर येतं. हीच खरी स्मार्ट पद्धत आहे. चला तर मग सुरू करूया. हा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण प्रत्येक आकारानुसार पद्धती समजून घेणार आहोत आणि या कोड्यांवर प्रभुत्व मिळवणार आहोत. आपण त्रिकोणांपासून सुरुवात करून आयतांपर्यंत जाणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नीट लक्ष द्या. आपण सुरुवात करूया सगळ्यात जास्त विचारल्या जाणाऱ्या आकारापासून. हो, बरोबर, त्रिकोण. जवळपास प्रत्येक परीक्षेत त्रिकोणांवर आधारित प्रश्न असतोच असतो. आणि आपली पहिली आणि सगळ्यात मूलभूत पद्धत त्रिकोणाच्या पायावर म्हणजे बेसवर अवलंबून आहे. एकदा ही पद्धत डोक्यात बसली की समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच. आता हा नियम वाचायला किती सोपा वाटतोय नाही का? आपल्याला वाटेल की इतक्या साध्या नियमाने अवघड प्रश्न कसे सुटणार? पण खरं सांगतो, याच साधेपणात त्याची खरी ताकद आहे. चला एका प्रत्यक्ष परीक्षेत आलेल्या प्रश्नासोबत याचा वापर कसा करायचा ते बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. इथे बघा, ही आकृती छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस भरती 2023च्या परीक्षेत आली होती. सगळ्यात आधी आपण काय करणार? मुख्य त्रिकोणाचा पाया निश्चित करणार. आता त्या पायावर उभ्या रेषांमुळे जे छोटे भाग तयार झालेत ना, त्यांना फक्त 1 2 3 आणि 4 असे क्रमांक द्यायचे. कोणतीही आकृती मोजायची नाही, फक्त क्रमांक लिहायचे. आता पुढची पायरी तर यापेक्षाही सोपी आहे. आता फक्त या सगळ्या अंकांची बेरीज करायची आहे. बघा, 1 आणि 2 झाले 3, 3 आणि 3 6, आणि 6 अधिक 4 झाले 10. झालं, आपलं उत्तर आलंय 10. ज्या पायावर 4 भाग होते तिथे एकूण 10 त्रिकोण लपलेले आहेत. आणि हे सगळं एकही त्रिकोण प्रत्यक्ष न मोजता. विचार करा, परीक्षेमध्ये आपला किती वेळ वाचेल आणि उत्तर तर 100% बरोबर येणार. हीच तर खरी गंमत आहे या पद्धतींची. ठीक आहे, पायाचा नियम तर एकदम पक्का झाला. पण नेहमीच त्रिकोण इतके साधेसुधे नसतात. आता जर त्रिकोण एखाद्या चौरसात किंवा आयताच्या आत आले तर? घाबरायचं काहीच कारण नाही. त्यासाठी सुद्धा एक विशिष्ट पॅटर्न आहे. चला बघूया तो काय आहे. हा प्रश्न तर परीक्षकांचा एकदम आवडता प्रकार आहे, जो वारंवार विचारला जातो. आणि त्यासाठीचा हा एक एकदम फास्ट शॉर्टकट आहे. चला SRPF 1 पुणे पोलीस भरती 2023च्या पेपरमधलं एक उदाहरण बघू, म्हणजे ही पद्धत लगेच डोक्यात बसेल. यामागचं लॉजिक खूप सोपं आहे. आपल्याला 4 छोटे त्रिकोण तर स्पष्ट दिसतायत, पण जेव्हा आपण 2-2 त्रिकोणांना एकत्र करतो तेव्हा आणखी 4 मोठे त्रिकोण तयार होतात. पण इतकं सरळ करत बसायची गरजच नाही. आपला शॉर्टकट काय सांगतो? फक्त जे लहान सुटे त्रिकोण दिसतायत ते मोजा. किती आहेत? 4. आता त्याला थेट 2 ने गुणा. 4 गुणिले 2 8. झालं उत्तर तयार. आहे की नाही सोपं? ही आकृती बघा, नागपूर पोलीस शिपाई भरती 2023मध्ये विचारली होती. इथे एका बॉक्सच्या आत दुसरा बॉक्स आहे. आता इथे तोच नियम कसा लागू करायचा? रचना थोडी अवघड दिसते, पण आपला नियम तितकाच प्रभावी आहे का जरा विचार करा. या स्लाइडमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की तोच साधा नियम इथेही तंतोतंत लागू होतो. आपण काय करणार? फक्त सगळ्यात लहान सुटे त्रिकोण मोजणार. बाहेरच्या भागात 4 आणि आतल्या भागात 4. असे एकूण किती झाले? 8 लहान त्रिकोण. आता फक्त या 8ला 2 ने गुणायचंय. 8 गुणिले 2 बरोबर 16. बस उत्तर आलं. ही पद्धत इतकी जबरदस्त आणि सातत्यपूर्ण आहे. छान. त्रिकोणांवरचे 2 महत्त्वाचे पॅटर्न आपण पाहिले. आता आपण वळूया चौरसांकडे. एका ग्रिडमधील चौरस मोजण्यासाठी एक स्वतःचं असं वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी सूत्र आहे. हे सूत्र एकदा लक्षात ठेवलं की चौरसांचा प्रश्न कधीच चुकणार नाही. हे सूत्र काय करतं तर ग्रेडमधील सर्व संभाव्य आकाराचे चौरस मोजतं.
म्हणजे फक्त ते छोटे 1x1चे चौरस नाहीत, तर त्यात लपलेले 2x2, 3x3 अशा सगळ्या आकारांच्या चौरसांची एकूण संख्या या एकाच सूत्राने आपल्याला अचूक मिळते. चला, हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघू. हे उदाहरण बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2023च्या पेपरमधलं आहे. इथे 3x3ची ग्रिड आहे, म्हणजे 3 रांगा आणि 3 स्तंभ. तर आपलं सूत्र काय सांगतं? 3x3 अधिक 2x2 अधिक 1x1 म्हणजे सगळ्यात मोठ्या चौरसापासून सुरुवात करायची आणि 1x1 पर्यंत खाली यायचं. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4 आणि 1चा वर्ग 1. या सगळ्यांची बेरीज केली 9 अधिक 4 अधिक 1 म्हणजे एकूण 14 चौरस. तर हा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि इथेच अनेक जण चुकतात. चौरस मोजण्याची पद्धत आणि आयत मोजण्याची पद्धत या पूर्णपणे वेगळ्या आहेत. प्रश्नामध्ये फक्त चौरस विचारले आहेत की एकूण आयत हे काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक चौरस हा आयत असतो, पण प्रत्येक आयत चौरस नसतो. त्यामुळे दोन्हीची सूत्र वेगळी आहेत, हे पक्क ध्यानात ठेवा. आता आपण आयत किंवा एकूण चौकोन कसे मोजायचे ते पाहू. चौरस कसे मोजायचे हे आपल्याला आता माहीत आहे. चला आता आयत मोजण्याची पद्धत शिकूया, जी त्याहूनही सोपी आणि प्रचंड वेगवान आहे. हे सूत्र किती सोपं आहे बघा. फक्त 2 मुख्य पायऱ्या, आडव्या आणि उभ्या रकान्यांना क्रमांक देऊन त्यांची बेरीज करा आणि मग आलेल्या 2 बेरजांचा गुणाकार करा. झालं. यामागे एक साधं लॉजिक आहे. कोणतीही 2 आडव्या रेषा आणि 2 उभ्या रेषा एकत्र आल्या की एक आयत तयार होतो. हे सूत्र आपलं तेच काम सोपं करतं. समोर एक मोठी ग्रिड आहे. आता जर यातले एक एक आयत मोजायला लागलो तर सकाळ होईल आणि तरीही उत्तर चुकण्याची शक्यता जास्त. पण आपल्या नियमाने हे काम काही सेकंदात होईल. चला बघूया कसं. पाहिलं, जे काम प्रचंड अवघड वाटत होतं ते किती सोपं झालं. आपण आडव्या रकान्यांना 1 ते 5 क्रमांक दिले, त्यांची बेरीज आली 15. मग उभ्या रकान्यांना 1 ते 4 क्रमांक दिले, त्यांची बेरीज आली 10. आता फक्त या 2 बेरजांचा गुणाकार करायचा आहे. 15 गुणिले 10 म्हणजे 150. या आकृतीमध्ये तब्बल 150 आयत आहेत. विश्वास बसत नाहीये, पण हेच खरं उत्तर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हे 4 नियम म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे. ही सूत्र आपल्या हत्यारांसारखी आहेत. परीक्षेमध्ये योग्य वेळी योग्य हत्यार कसं वापरायचं हे आपल्याला माहीत हवं. यामुळे फक्त आपला मौल्यवान वेळच वाचत नाही, तर आत्मविश्वासाने आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचतो. आपण त्रिकोण, चौरस आणि आयत मोजण्याच्या मुख्य पद्धती पाहिल्या आहेत. आता हे ज्ञान फक्त ऐकून न ठेवता ते वापरण्याची वेळ आली आहे. कारण सरावानेच या पद्धतींवर आपली पकड एकदम घट्ट बसेल. हे आहे एक अंतिम आव्हान. या मिश्र आकृतीकडे नीट बघा. यात त्रिकोणही दिसतील आणि चौकोनही. आपण जे नियम शिकलो ते इथे कसे लागू करता येतील याचा विचार करा. स्वतः पॅटर्न ओळखून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. वाटल्यास स्क्रीन थांबून थोडा वेळ घ्या. आणि शेवटी एक महत्त्वाचा विचार. फक्त एका प्रश्नाचं उत्तर बरोबर येण्यापेक्षा ते उत्तर काढण्याची पद्धत समजणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण एकदा का योग्य पद्धत आपल्या हाती आली की मग कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही. सराव करत रहा, यश नक्कीच मिळेल.